महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात रेग्युलर पाणी पुरवठा असेल तर तुळजापूर नगर परिषदचा आहे. तुळजापूर नगर परिषदची पाणी पुरवठा आहे. आपण 38 किलोमीटरवरून आपल्या इथे येतोय पुरी धरणातनं. तर नळदुर्ग शहराला 8 दिवसाला पाणी आहे, आपलं 2 दिवसाला पाणी आहे. आपण 45 मिनिटं ही पाणी देतोय सगळ्या परिसरात. कुणाला मोटर लावायची आवश्यकता नाही, एवढं प्रेशरनं पाणी आपल्या नगर परिषदचं आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, आपली जी प्रयोगशाळा आहे धाराशिवची, त्या धाराशिवच्या प्रयोगशाळेच्या अधिकारी आले. त्यांनी म्हणले की तुम्ही उन्हाळा दिवसात तुरटी वापरू नका, तुरटी वापरू नका. मग आपण तुरटी त्यांनी वापरू नका म्हणल्यावर आपण 2 दिवस जी पाणी येणार होतं तुरटी वापरली, त्याच्यामुळे दूषित पाणी आलं. दूषित पाणी आल्यानंतर सभापती सागर कदमनी बाहेर सांगितल्याप्रमाणे जाऊन सगळीकडे बघितलं. कोणारे साहेब सभा होते आणि प्रयोगशाळेचे अधिकारी होते. आपण ट्रायल म्हणून तो विषय केलेला होता आणि आपला जो पूर्वी धरणातला पाण्याचा जो साठा आहे तो खाली गेला. पहिला वर होता, खाली गेला. थोडंफार गडून पाणी आलं आणि तुळजापूर शहरातून आम्ही सगळे जातो. नागरिकांची सेवा करणं हे प्रत्येकाचं काम आहे. दूषित पाणी कोण जाणून बुजून देईल का, हा पहिला प्रश्न. झालेली घटना कोणामध्ये जाणून बुजून केलेली नाही. त्या लोकांनी ट्रायल घेण्यासाठी तो 2 दिवसाचा विषय केलेला होता. आता तुरटी बदलून घेतली. आपण प्रयोगशाळेने मान्यता दिली की ती तुरटी तुम्ही वापरा. आपण ती तुरटी वापरली, साधारण पाणी किती स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे. आम्ही 5 ते 5:30 वाजता गेलो बाहेर. आता त्यांनी तिसरा मुद्दा सांगितले, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडले. मला सांगा, आपण बोलायपासून विचार करू, आपण कुठपर्यंत जाऊ, नीरज दाभेपर्यंत जाऊ. इथं सगळे व्यावसायिक आहेत. आम्ही सध्या अध्यक्षांनी सगळ्यांना बोलून घेऊन सांगितलं, तुमचे जे कचऱ्याचे ढीग आहे तुम्ही साठवून ठेवा. आम्ही घंटागाडी येतो. टोटल आपल्या 11 घंटागाड्या होत्या. किती घंटागाड्या होत्या? 11. त्यापैकी 2 घंटागाड्या निर्णय घेतले, बरोबर. राहिले 9 घंटागाड्या आज प्रत्येक प्रभागात त्यांच्या वेळेनुसार ठिकठिकाणी जाते. कचऱ्याचं प्रमाण कमी झालंय, पण 80% झालेलं आहे किंवा 90% 60% कमी झाले. हा जो कचरा टाकते हॉटेल व्यावसायिक, चिकन व्यावसायिक आणि मटन मार्केटचे लोक आहेत, ती रोडवर टाकते आणि रोडवरला कचरा दिसते. तर आम्ही टप्प्याटप्प्यानं सुधारला. आता तुम्ही आपण ज्या दिवशी स्टायलर आपल्याला बैठक घेतली त्या दिवशी आम्ही गोष्टी बोलल्या, कारण आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का नाही दिसत. कमी झालंय, घंटागाडी वेगळी. आणि आम्ही प्रत्येकाला सांगितलंय की प्रत्येकाच्या मोबाईल नंबर तुमच्याजवळ आहे. आमची जी काही नगरसेवक आहेत किंवा तिथले स्थानिक नागरिक आहेत त्यांना सांगितलं घंटागाडी आला नाही ना, तुम्ही फोन करा तुम्हाला. घंटागाडी एखादी बंद पडली असं, एखादी चालू नसेल, आपण दुसरी पाठवू. ही आम्ही सातत्याने सगळे प्रामाणिक प्रयत्न करायचे. पण मला काय म्हणायचं, शहरामध्ये एखादी गोष्ट करत असताना ही करायचं काम सगळ्यांचं, आमचं कुठं तुमच्या आमच्या एकट्याचं नाही, सगळ्यांनी करावं. त्याच्यामध्ये राजकारण आणून उलट जिथून चूक असेल ती गोष्टी चुकीच्या म्हणून सांगा. आम्ही तुम्ही सगळे मिळून तुळजापूर शहराचा विकास करायला बसतो आणि करताना बोलताना ज्या काही गोष्टी आहेत ती खऱ्या असेल तर बोलायला. परिस्थिती जर ही तुम्हाला दररोज येणारं पॉप्युलेशन राहणारे लोक 6 महिन्यापासून आपण तोंड हातपाय धुवायला गेले तर आपल्याला 2 तांबे पाणी लागते. आपल्या महाराष्ट्रात आपल्या एवढं पाणीच वेळेवर कोणाला येतं, 45 मिनिटं पाणी आपल्याला. आणि चुकी हर वेळेस थोडं पाणी येतेच. आतापर्यंतचा अनुभव आहे, दरवर्षी उन्हाळ्यात थोडं पाणी हिरवत येतेच. हाय काय बरोबर. जर उन्हाळ्यात ही एकदा पुन्हा प्रॉब्लेम होतोच. कधी कधी काय असतं, एका ठिकाणी शेवाळ जर जास्त आलं पाण्याचं, तिकडचं शेवाळ तुम्हाला माहिती आहे, ती शेवाळ एका ठिकाणी येतेच. त्यामुळे ती शेवाळाचं प्रमाण जर जास्त झालं तर तशावर ती घटना घडते. पण आपण त्या तत्काळ संबंधित तुलची जनक देते त्याला प्रयोगशाळेत नगरपरिषद कर्मचारी उचलला सगळं ती कोण घेते त्याची कुठं आणि प्रत्येकाची हल्ला कोणाला माहीत नसते. आणि स्टंट पाहिजे का कुठं तुम्ही प्रयोगशाळेला घेऊन गेले ती माणसं अधिकारी कोण आहे, प्रयोगशाळेतल्या अधिकाऱ्याला घेऊन गेलो. त्यांच्या सूचनेनुसार आपण पाणी पुरवठ्याचं सगळं योग्य सगळं करत सुद्धा केलं नाही. कारण नागरिक म्हणून पाणी नेहमी पेणार तीच आहे. तुम्ही पाणी तीच जबाबदारी नगरसेवक तीच पाणी त्यांच्याकडे तीच पेणार नाही. पण उगाची एक स्टंट पाहिजे करायचं म्हणून कुणी राजकारण करून कुणी कुठल्या तर गोष्टीचं एक कारण करून बोंबावून करून त्या पण आपली सगळ्या बघितलं कोणाला खरं द्यायला लागला सारखं. उद्या कोण घटना पण जिम्मेदार आहे. तर मी सगळं एक म्हणजे बरं आम्हाला तर निवेदन दिलंच नाही, मला तर सांगितलं मी नाही. सगळ्या एक बहिणी कुठे क्लिप पडल्या कुठल्या